या ठिकाणी ज्ञानभेदामध्ये असं होतं की आपण ज्या काही चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करतो पण आपण तिथपर्यंत का पोहोचत नाही की आपण त्यावर विश्वास नाही ठेवत. आपण विश्वास ठेवत नाही त्यामुळे आपण तिथे जात नाही. आपण कीर्तन सुद्धा महाराज कोणता आहे पाहून जातो. पहा तुम्ही चांगला महाराज कोणता आहे वाईट महाराज कोणता. आता मी मला मोठा प्रश्न पडतो. मी ऐकतो लोकांच्या तोंडातून असं कधी कधी की आज कोणता महाराज कीर्तन आहे. आज हे महाराज आहे का बेटावचे गाड्या महाराज नको झाला आज नको उद्या जाऊ आपण. जास्त डीप मध्ये सांगतात ते. चला आज कोणाचा महाराज आहे मग आज ते बाईचं कीर्तन महाराज चला बाईचं कीर्तन आहे चला सगळेजण. आपण नेमकं काय जातो कायसाठी जातो हा माझा विषय. आपण त्या ठिकाणी भगवंताचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं रूप समजण्यासाठी केला पाहिजे. महाराज काय बोलतो त्याच्यावर लक्ष द्या तुम्ही. पण तो कोणता अभंग घेतो त्याच्यावर लक्ष पाहिजे. आपलं अभंगावर लक्ष पाहिजे. अभंग काय अभंग 4 कड्याचा अभंग राहतो तुझ्या पूर्ण कीर्तन चालतं. पण त्या 4 कडूच महत्वाचे आपल्याला. आपल्याला महाराज बाकीच्या उदाहरणं काय देतो त्याशी घेणं देणं नाही. पण तू अभंग कोणता घेतलाय त्या अभंगाचा मला सोडून होणार ते 4 अभंगाचा कीर्तन आपल्याला करायचं आहे. म्हणून त्याने म्हटलं की भ्रमभेद करू नका ज्ञानभेद करू नका. जायचं ना पूर्ण साधू जायचं पूर्ण भक्तीमध्ये आपण बोललो चिंबवून जायचं. बरोबर की नाही. तर भीमा संकात जग नित्य आहे. बघा जे जग नित्य आहे जग थांबणार नाही बरं का. तुम्ही आले तुम्ही गेले म्हणून एवढे फरक पडणार नाहीये. एक जीव नित्यप्रमाणे चालणार आहे.